सर, कॅप 3 अलॉटमेंट आली, पण मला माझ्या मनासारखं कॉलेज अजूनही मिळालेलं नाही. सर, कॅप 3 अलॉटमेंटमध्ये मला जे कॉलेज मिळालं आहे, आता त्याच्या वरच्या कॉलेजमध्ये फक्त 1% गॅप आहे. मी फ्रीज करू, नॉट फ्रीज करू, बेटरमेंट करू, काय करू? असे अनेक क्वेश्चन्स विद्यार्थ्यांचे मला कालपासून येत आहेत, कमेंटमध्ये सांगतायत. आमच्या ऑफलाईन सेंटरमधून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आलेले आहेत. ते ज्यांना त्यांचं ड्रीम कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज कॅम्पसला गेलेले देखील आहेत. पण कॉलेज कॅम्पसला जाण्यापूर्वी काय करायचं त्याचा माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तुम्ही गडबड करू नका. 25, 26, 27, 28 तुमच्याकडे 4 दिवसाचा वेळ आहे. त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवत आहे. ॲडमिशनला जाण्यापूर्वी काय करायचं हा माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. सो गडबड करू नका. जे जाणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी. आता या व्हिडिओमध्ये मी बोलतोय की ज्यांना कॉलेज मिळालं नाही मनासारखं, किंवा ज्यांना मनासारखी ब्रँच मिळालेली नाही, ज्यांना जे कॉलेज मिळालं त्याच्यापेक्षा वरचं कॉलेज त्यांच्या लिस्टमध्ये अतिशय कमी गॅपमध्ये आहे, किंवा काही जण असे आहेत ज्यांना अलॉटमेंटच झाली नाही. सो तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. कॅप राऊंड 4ची स्ट्रॅटेजी काय असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की या व्हिडिओचं आपलं जे टास्क आहे, मी कुठली माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतोय तर कॅप 4ची जी स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात मी बोलणार आहे. कॅप 4मध्ये मला चांगलं कॉलेज मिळू शकेल का, हा जो तुमचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळालेलं असणार आहे. त्यानंतर चांगले कॉलेज मिळण्याची संभाव्यता कॅप 4मध्ये किती आहे, बेटरमेंट करू की नको करू, प्रेफरन्स लिस्ट नेमकी आता कशी बनवू सर, पुढील ऑप्शन नेमके काय असतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरू करतोय. पहा, सगळ्यात महत्त्वाचं कॅप 4 म्हणजे तुम्हाला CET सेलने दिलेली शेवटची संधी आहे असं मी म्हणेन. आता बरेच विद्यार्थी मित्र म्हणतील की सर कॅप 4 नंतर पण स्पॉट राऊंड आहे, ILS राऊंड आहे. हो, ते सगळं आहे, पण तिथं तुम्हाला फुल फीस भरायची आहे. काही केसेसमध्ये तुम्हाला 2x 3x पण फीस द्यावी लागणार आहे, आणि चान्सेसची कुठलीही गॅरंटी तिथं नाही आहे. त्यामुळे कॅप राऊंड 4 ही तुमची शेवटची संधी असणार आहे, जी की CET सेलने तुम्हाला तुमच्या सवलतीमध्ये कॅटेगरी बेनिफिट स्कॉलरशिप सहित आणि कमीत कमी फीसमध्ये बसवणारी ही शेवटची संधी आहे, कारण CET सेलचे 4च कॅप राऊंड आहेत. चला मग, आता एक तर गोष्ट क्लिअर झाली की ही तुमची शेवटची संधी आहे. कॅप 4मध्ये सर मला चांगलं कॉलेज मिळेल का, हा कॉमन क्वेश्चन आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा की मला कॅप 4मध्ये चांगलं कॉलेज मिळेल का, आत्ता जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा भारी मिळेल का. हे पहा, यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी सांगतो, तुमचं पर्सेंटाईल किती आहे ते बघा. तुमचं X पर्सेंटाईल आहे त्याच्यानुसारच आत्ता कॅप 3चे मी सर्व व्हिडिओज, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कॅप 3चे सगळे कट ऑफ मी आज संध्याकाळपर्यंत अपलोड करणार आहे. त्यामुळे पुढील व्हिडिओची तुम्ही वाट बघायची आहे की हा डेटा खूप कॉम्प्लिकेटेड आहे, जवळपास 1,500 पेजेसचा डेटा आहे. त्यामुळे तुम्हाला कॅप 3ला जे काही ड्रीम कॉलेज आहे तुमचं, तिथं कॅप 3चा कट ऑफ काय आहे ते बघितल्याशिवाय आपण कॅप 4ला जाऊ शकत नाही. त्यामुळे डेटा ॲनालिसिसवर ह्या गोष्टी डिपेंड आहे. तुमची कॅटेगरी काय, तुमच्या कॅटेगरीला कॅप 3चा कट ऑफ किती आहे, कॅप 3चा कट ऑफ तुम्ही पाहिल्याशिवाय कॅप 4ला जाऊ शकत नाही. अंदाजपंचे धागवदर्श नको, ब्लाइंडली पुढे जाऊ नका. त्यानंतर कट ऑफ मी आत्ता सांगितले की कट ऑफ कुठला बघायचा आहे तर कॅप 3चा कट ऑफ, जे की आपल्या चॅनलवरती सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ आपण कॅप 3चे लवकरच अपलोड करतोय. सो स्टे ट्यून्ड. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, कट ऑफ कोणता पाहायचा. मग आता तुम्हाला एक उत्तर तर कळलं की मला कॅप 4मध्ये जायचं आहे, कॉलेज मिळणार की नाही मिळणार हे कसं कळणार, तर तुम्हाला कट ऑफ चेक करायचा आहे. कट ऑफ कुठला, लेटेस्ट. मग आता आपल्याकडे लेटेस्ट कट ऑफ कुठला असणार आहे, कॅप 3चा असणार आहे, जे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सगळे कट ऑफ देणार आहोत महाराष्ट्रातल्या सगळ्या नामांकित कॉलेजेसचे. ओके, कॅप 3चा कट ऑफ तुम्हाला चेक करावा लागणार आहे. त्यानंतर ब्रँच, कॉलेज, प्लेसमेंट, लोकेशन. आता ज्यावेळी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला बोलतोय की सगळ्यात महत्त्वाचं, मग हे सगळं बघून आपल्याला कॅप 4चा डिसिजन घ्यायचा आहे. मग त्यासाठी कट ऑफ बघत असताना कुठले कॉलेजेस तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये येणार आहेत, तर प्रेफरन्स लिस्टमध्ये कॉलेजची जी ऑर्डर आहे ती तुम्हाला या पद्धतीने घ्यायची आहे. कोणती, तर ब्रँच तुम्हाला कोणती आवडती ब्रँच आहे, कॉलेज काय, प्लेसमेंट काय, लोकेशन काय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमची प्रेफरन्स लिस्ट तुम्ही तयार केली पाहिजे. आता हे करत असताना कॅप 4चा प्रेफरन्स लिस्ट तयार करत असताना आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, कारण 25, 26, 27, 28 हे तर ॲडमिशनचे डेज आहेत. कॅप 3ला ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळालं ते जाऊन ॲडमिशन घेणार आहेत, प्रवेश घेणार आहेत. त्याच्यानंतर परत तुम्हाला
ऑप्शन फॉर्म एडिट करायला 3 दिवसाचा वेळ मिळणार आहे. म्हणजे जवळपास 7 दिवसाचा वेळ तुमच्याकडे आहे कॅप 4साठी. आणि ज्यांना ज्यांना ही संधी घ्यायची आहे त्यांच्यासाठी मी बोलतो या व्हिडिओमध्ये. कुठल्या चुका करायच्या नाहीत मित्रांनो. तर पहिली चूक आहे, मित्रांनी सांगितलं म्हणून ते कॉलेज टाकू नका. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक. बरेच मुलं, मित्राला तेवढी इन्फॉर्मेशन नाही आहे. 2 मित्र एका ठिकाणी यावेत म्हणून. हे पहा, तुम्हाला CS मध्ये करिअर करायचं आहे, तुमच्या मित्राला मेकॅनिकलमध्ये करायचं आहे. तुम्हाला ENTCमध्ये करायचं आहे, तुमच्या मित्राला AI मध्ये आवड आहे. सो तुमचं आणि त्यांचं आता खातं जुळत नाही. तुम्ही भले एका शहरामध्ये टाकू शकता कॉलेजेस, परंतु तुमच्या ब्रँचेस वेगळे आहेत, तुमचं ध्येय वेगळं आहे, करिअर गोल जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो वेगवेगळा आहे. त्यामुळे मित्राला विचारून हा निर्णय अजिबात घेऊ नका. दुसरी चूक कोणती करायची नाही, तर लास्ट इयर कट ऑफ बघून काही होणार नाही. सर मी मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला होता. तुम्ही ज्यावेळी यूट्यूब व्हिडिओज पाहता किंवा डेटा ॲनालिसिस करता, लास्ट इयर कट ऑफ चालत नाही मित्रांनो. आता तुम्हाला कॅप 3चाच कट ऑफ पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला तो गॅप सापडेल. तिसरी चूक आहे तुमची, फक्त वरच्या कॉलेजेसचीच लिस्ट बनवायची. आता बरेच मुलं आहेत, पर्सेंटाईल किती आहे, 57%. आता मला सांगा, या मुलांनी टियर 1चे कॉलेज किती जरी टाकले तरी त्याला काही मिळणार आहे का? नाही. मग जी चूक तुम्ही कॅप 1ला केली, 2ला केली, 3ला केली, तीच चूक पुन्हा करणार आहेत का? 57%वर तुम्हाला COEP मिळणार आहे का? VIT मिळणार आहे का? कमिन्स मिळणार आहे का? JSP मिळणार आहे का? तातवडे नाही मिळणार. मग तुमचं 57% आहे, त्याला मॅच होणारी, ज्याला आपण म्हणतो रिअलिस्टिक लिस्ट. प्रेफरन्स लिस्ट कशी असली पाहिजे? रिअलिस्टिक पाहिजे. तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारी लिस्ट असेल तरच तुम्हाला कॅप 4 सुद्धा कॉलेज मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. त्यामुळे एक गोष्ट ती लक्षात ठेवा. बरं, ही झालं आता लिस्टच्या बाबतीत. कॅप 4चे नियम तुम्ही न बघताच फॉर्म भरणं, लिस्ट एडिट करणं चुकीचं आहे. पहा, कॅप 4ला आता तुम्हाला जे मिळेल ते ॲटो फ्रीज असणार आहे. तुमच्या हातात ऑप्शन नाही, कारण हा शेवटचा राऊंड आहे. त्यामुळे कॅप 4चे नियम पाहिल्याशिवाय तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. वेळ बघून, पूर्ण विचार करून, हा व्हिडिओ 2-3 वेळा बघून मी नेमकं काय सांगतोय, कुठं तुमची चूक होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी बघून मगच तुम्हाला ऑप्शन फॉर्म तुमचा तयार करायला सुरू करायचा आहे. पहिल्या लिस्टमध्ये जर खास करून ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांच्यासाठी तर हा नियम जो आहे, ही जी चूक आहे ती खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडा. 99-95% कॉलेजेस तुमच्यासाठी नाहीत. तुम्ही हे प्रॅक्टिकली मान्य करा. ते लिहू सुद्धा नका आता कॉलेज. आता काय करायचं मग? सर कशी लिस्ट तयार करू ते पण सांगतो. प्रेफरन्स लिस्ट तयार करण्यासाठी माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही तुमचे जे प्रेफरन्स लिस्टचे कॉलेजेस आहेत ते 3 ग्रुपमध्ये डिवाईड करा. पहा, पहिला ग्रुप असला पाहिजे तुमचा ड्रीम कॉलेज, याला आपण ग्रुप 1 म्हणतो. ड्रीम कॉलेज की जे तुम्हाला कॉलेज पाहिजे आणि तुमचं जे पर्सेंटाईल आहे, तुमची जी कॅटेगरी आहे, ह्याला मॅच होऊन थोडेसे अप्पर लेवल आहेत. याला काय म्हणूयात? समजा तुमचं जर पर्सेंटाईल आहे 67%, ठीक आहे, तर तुम्हाला कुठले कॉलेजेस भरता येतात मित्रांनो? तुम्ही हे कॉलेजेस भरले पाहिजेत. माझ्या हिशोबाने तुम्ही 68, 69, 70, 71, 72, 73 हे जे कॉलेजेस आहेत ते तुमचे ड्रीम कॉलेजेस असणार आहेत. म्हणजे 67% तुमचं कॅटेगरीनुसार आहे आणि त्याच्यावरचे हे सगळे तुमचे ड्रीम कॉलेजेस असणार आहेत, कारण त्यांचा कॅप 3चा कट ऑफ आहे हा. सो कॅप 3चा कट ऑफ एवढा आहे, 68, 69, 70, 71, 72, 73, 75. तर हे कॉलेजेस कदाचित कॅप 4ला यांचं मेरिट खाली येऊ शकतं, कट ऑफ डाऊन होऊ शकतो आणि तुम्हाला 67ला ते कॉलेज मिळू शकतं. दुसरा जो ग्रुप आहे तुमच्या लिस्टचा तो आहे रिअलिस्टिक कॉलेज. आता पहा, कॅप 3ला महाराष्ट्रातलं पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा. तर हे 67ला तुमच्या कॅटेगरीला मॅच होणारे कॉलेजेस कुठले कुठले आहेत? मॅच होणारे म्हणजे सेम टू सेम. नीट लक्षात घ्या. तुमचं 67 आहे, त्या कॉलेजचे कट ऑफ पण त्या ब्रँचचे तेवढेच असले पाहिजेत. याला म्हणायचं रिअलिस्टिक कॉलेज. सो 67ला 67 मॅच होणारे जे कॉलेजेस असतात ते झाले रिअलिस्टिक कॉलेज. त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटाईलचा कट ऑफ असणारे ते झाले ड्रीम कॉलेज. आणि तिसरा आहे सेफ कॉलेजेस. तिसरा जो ग्रुप आहे तुमच्या लिस्टमध्ये असला पाहिजे तर तो कुठला आहे? सेफ कॉलेजेसचा. आता सेफ कॉलेजेसमध्ये काय येतं हे पहा, 67 इक्वल आहे, हे झालं रिअलिस्टिक कॉलेज. हे 67 ग्रेटर दॅन 67 आहे.
आता आपण घेतोय 67 लेस दॅन, म्हणजे काय तर तुम्हाला ते कॉलेजेस ॲड करायचे ज्यांचा कट ऑफ किती आहे, 1 मिनिट, ज्यांचा कट ऑफ किती आहे, 66 आहे, 65 आहे, 64 आहे, 61 आहे. सो सेफ कॉलेजेस म्हणजे ऑलरेडी कॅप 3मध्ये त्या कॉलेजेसचा तुमच्या त्या ब्रँचचा CS असेल, IT असेल, AI असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल सिव्हिल असेल, त्याचा कट ऑफ 66 असावा, 65 असावा, 64 असावा. तुमचं पर्सेंटाईल 67 आहे ना, तर ते 50% जे कॉलेजेस आहेत खाली तुमच्या पर्सेंटाईलच्या खालचे, यांना म्हणतो आपण सेफ कॉलेज. ह्यांचा कट ऑफ ऑलरेडी कमी आहे, त्यामुळे तिथं जर वॅकन्सी असेल निश्चितपणे तुम्हाला तुमचं कॉलेज मिळणार आहे कॅप 4मध्ये. अन्यथा तुम्ही जर लिस्ट भरताना, आणि हा सगळ्यात कोर पार्ट आहे तुमच्या लिस्टचा, ड्रीम कॉलेजेस तुमच्यापेक्षा अप्परचे, ते पण खूप जास्त नाही, 99ची गरज नाही, 95, 90, 92ची गरज नाही. 67 तुमचं आहे ना, तर 75पर्यंतचे कॉलेजेस जे ड्रीम कॉलेजेस आहेत ते धरून चला. त्याच्यानंतर रिअलिस्टिकमध्ये तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारे कॅप 3चे कट ऑफचे आपले सगळे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सापडणारे कॅप 3चे म्हणतोय मी जे की अपलोड करणार आहे, कारण लिस्ट काल आजच आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण ते डेटा अपलोड करतो. त्यानंतर हे झाले तुमचे त्याला मॅच होणारे 67ला. तिसरी कॅटेगरी आहे जी लिस्टमध्ये तुमच्या असायला पाहिजे, की जर समजा ह्याला पण नाही मिळालं तर कमी पर्सेंटाईल 66, 65, 64, 61 याच्यावरती तुम्हाला ते कॉलेज मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने लिस्ट बनवा. सगळ्यात महत्त्वाचं, घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. अजून पण एक संधी तुमच्या हातामध्ये, असं मी तुम्हाला म्हणतोय, त्यामुळे ही संधी घालवायची नाही. पॅनिक होऊ नका अजिबात. माझ्या मित्राला कॉलेज मिळालं आहे, मैत्रिणीला कॉलेज मिळालं आहे, आता मला पण जायचं आहे, मी काय करू, घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. तुम्हाला वाटतंय ना अजून एक राऊंड थांबायचं, पहा सगळ्यांचे कॉलेज सोबतच चालू होणार आहेत. 2 तारखेला तुम्हाला ह्याची पण अलॉटमेंट कळणारच आहे, हो की नाही. 28पर्यंत त्यांचे प्रवेश आहेत, 29, 30, 31 काय असेल ते त्या 2-4 दिवसात ऑप्शन फॉर्म भरले जाणार आहेत. 1-2 तारखेला तुम्हाला तुमची अलॉटमेंटसुद्धा कळणार आहे कॅप 4ची. त्यामुळे गडबडीत काहीतरी निर्णय घेऊन परत कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर फसलोय असं वाटू नये. असं वाटत असेल तर शांतपणे निर्णय घ्या. अजून एक 7-8 दिवस वेट करा. निश्चितपणे खास करून ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांनी ह्या व्हिडिओचा फायदा घ्या. जे तुमचे ड्रीम कॉलेज आहेत, रिअलिस्टिक कॉलेज आहेत, सेफ कॉलेज आहेत, तेवढेच तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, आत्ता जे कॉलेज तुमच्या हातात आहे कॅप 3चं, त्याच्यापेक्षा भारीचेच कॉलेज आणि भारीचीच ब्रँच तुमच्या लिस्टमध्ये असेल तरच तुमचा फायदा होईल. अन्यथा तुम्ही म्हणाल स्वामी सर म्हणले कॅप 4ला जा आणि माझं नुकसान झालं, असं होता कामा नये. हे कॉलेज तुमच्या हातात आहे, पण याच्यापेक्षा भारी कट ऑफचे कॉलेजेस जर तुम्ही ठेवले तरच तुमचा फायदा होईल. कमी गॅप असलेले, आता तुमचे जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा वरचं कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ जर जवळ असेल तर ते लिस्टमध्ये तेवढेच ठेवा, त्याच्या मॅच होणारे गॅपचे. बाकी जास्तीचे ठेवू नका. ही चूक तुम्हाला करायची नाही. नाहीतर असं होऊ नये की तुम्हाला आत्ता जे कॉलेज मिळालं आहे चांगलं, त्याच्यापेक्षा 72 कॉलेज मिळेल आणि मग तुम्ही पश्चाताप करणार. तसं नाही झालं पाहिजे. जे काही आता भरमसाठ कॉलेजेस नका भरू. जे पाहिजे, जे कॉलेज वाटते, जी ब्रँच वाटते तेवढीच फक्त टाकायची, जास्त टाकायची नाही, कारण ते शेवटी ॲटो फ्रीज होणार आहे. नाही मिळालं तर आत्ताचं कॉलेज तुमच्या हातात असणार आहे. सो सर्वांना कॅप 4साठीच्या ऑप्शन फॉर्म लिस्ट भरण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि डेटा ॲनालिसिस केल्याशिवाय अजिबात कुठलाही निर्णय घेऊ नका. ठीक आहे. ॲडमिशन प्रोसेसला जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येतोय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये कॅप राऊंडच्या एका नवीन माहितीसह. धन्यवाद.